सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक. शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती. पार्थ पवार संस्थेचे विश्वस्त होण्याची शक्यता. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद. तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरण चर्चेबाबत 12 फेब्रुवारीला बोलणार रोहित पवार यांची माहिती. 10 तारखेला आम्ही सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार. राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील. सुनील तटकरेंकडून स्पष्ट. अजित पवारांच्या विमान अपघातावर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका. बजरंग सोनवणेंसह हसन मुश्रीफांकडून चौकशीची मागणी. चौकशी अहवाल येईपर्यंत राजकारण नको, मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार. रामदास कदम यांनी मातोश्री का सोडलं, आम्ही कधी विचारलं का. तटकरेंचा निशाणा. तर फक्त सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी घाई करायला नको होती, इतकंच मत होतं शिरसाटांचं प्रत्युत्तर. मुंबईच्या इतिहासात भाजपचा पहिला महापौर. रितू तावडेंची बिनविरोध निवड होणार. ठाकरेंकडून विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय. तर शिवसेनेचे संजय घाडी मुंबईच्या उपमहापौर पदाचे उमेदवार. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळले. काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचा आरोप. तर संबंधित मशीन अतिरिक्त असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा. अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाला ईव्हीएमचं बटण दाबायला लावलं. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या चुलत भावाचा प्रताप. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या कृतीवर केंद्राध्यक्षांचा आक्षेप. आमदार विलास भुमरेंनी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं, बोटाला शाईही लावली. केंद्र अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा आक्षेप. तर लहान मुलाला काय कळणार, तो फक्त सोबत आला, भुमरेंचं स्पष्टीकरण. आमदार तानाजी सावंतांवर पैसे वाटपाचा आरोप. 1-2 कोटी काय लागतील ते जाऊ दे, पैशावरचे किती मतदार घेता येतात याची यादी व्हॉट्सअपला टाक. सावंतांची कार्यकर्त्यासोबतच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं मुंबईच्या वरळीत कार्यक्रम. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर. मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितकडून तोडफोड. कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. रहेजाच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवली. हरियाणातील सूरजकुंड मेळ्यात मोठा अपघात. फिरता पाळणा कोसळला. दुर्घटनेत एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू. 13 जण जखमी. T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी. टीम इंडियाचा अमेरिकेवर 29 धावांनी विजय.